Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. आज आपण गणितामध्ये जो कॉमन पॉइंट आहे की जो अगदी 4थी 5वी 6वी आणि तिथून पुढच्या सर्वच इयत्तांना आणि सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमीच त्याच्यावर आधारित 2-3 प्रश्न असतात आणि तो टॉपिक म्हणजे वर्ग काढणे, म्हणजेच वर्ग संख्या आणि वर्गमूळ याविषयी बरेचशा मुलांनी आणि पालकांनी रिक्वेस्ट केली की सर जो वर्ग आणि वर्गमूळ आहे त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवा. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये फक्त वर्ग काढणे हा व्हिडिओ बनवत आहोत आणि दुसऱ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळ ही संकल्पना समजून सांगणार आहोत. तर वर्ग संख्या म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे त्याच संख्येने त्याच संख्येला दोनदा गुणणे म्हणजेच त्या संख्येचा वर्ग होतो. उदाहरणार्थ 3चा वर्ग म्हणजेच काय 3 गुणिले 3 यांचा जो गुणाकार येतो म्हणजे 9 हा झाला 3चा वर्ग आणि तो अशा पद्धतीने दर्शविला जातो. म्हणजे हा जो 3 आहे त्याच्या डोक्यावरती 2 लिहिलं जातं. हे अतिशय बेसिक आहे, परंतु बेसिकपासून आपण सुरुवात करूया आणि त्याच्यानंतर वर्ग या संकल्पनेमधला कोणताही प्रश्न आला तरी आपला सुटला नाही पाहिजे. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण बेसिक घेऊया आणि बेसिक पासून आपण पूर्णतः 2 अंकी संख्यांच्या वर्गापर्यंत जाऊया. पाय ते वर्ग काढणे असं मी इथं लिहिलेलं आहे आणि 1च्या डोक्यावरती वर्ग लिहिलेला आहे आणि वर्ग म्हणजे काय त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे. सो 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 2 गुणिले 2 बरोबर 4. तर अशा पद्धतीने हे 10 पर्यंत वर्ग लिहिलेले आहेत. आता जनरली 10 पर्यंतच्या वर्गसंख्या सर्वांना पाठ असतातच. आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची म्हणजे नसले तरी तुम्ही पाठ कराच. आता ह्या ज्या वर्गसंख्या आहेत त्याला जर नीट ऑब्झर्वेशन आपण जर केलं तर पहा ह्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी इथे आहे 1 4 9 6 5 6 9 4 1 आणि 0. म्हणजेच वर्गसंख्येच्या एकक स्थानी बघा आपल्याला 0 1 4 5 6 आणि 9 हेच अंक आपल्याला दिसतात पुन्हा पुन्हा. म्हणजेच जर आपल्याला प्रश्न आला की खालीलपैकी कोणती वर्गसंख्या असू शकते, असेलच असे नाही असू शकते, तर तुम्ही ह्या अंकांपैकी कोणताही अंक जर एकक स्थानी असेल तर ती वर्गसंख्या आहे असं लिहू शकता. आणि जर प्रश्न आला की खालीलपैकी कोणती वर्गसंख्या नसेल तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 आणि 8 हे अंक असतात ती संख्या कधीच वर्गसंख्या नसेल, म्हणजे पूर्ण वर्गसंख्या नसेल. त्याच्यामुळे हे तुम्ही हे पाठ न करता ही छोटी संख्या पाठ करा. 2 3 7 8 2 3 7 8 असले एकक स्थानी की ही संख्या वर्गसंख्या नसते आणि बाकी राहिलेले सर्व अंक असेल तर ती वर्गसंख्या असू शकते. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता वर्ग कसे काढायचे तर त्याविषयी आपण 2 ट्रिक्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला ती संकल्पना शेवटपर्यंत समजेल. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही 1 to 100 मधला कोणताही वर्ग जर कोणतीही संख्यांचा वर्ग जर विचारला तर तुम्ही अगदी चुटकीसरशी काढणार आहात. ओके. चला तर आता आपण सुरुवातीला काही वर्गसंख्या पाहूया की वर्ग कसा काढायचा. आता हे पहा इथे मी एक वाक्य लिहिलं आहे एकक स्थानी 5 हा अंक असेल तर. आता एकक स्थानी 5 हा अंक असेल तर दिलेल्या संख्येचा वर्ग कसा काढायचा हा जो व्हिडिओ आहे अगदी 3री पासून अगदी शेवटपर्यंत हा उपयोगाचा आहे. पहा फॉर एक्झाम्पल एकक स्थानी 5 हा अंक असलेला आता आपण सुरुवातीला फक्त 5च घेऊया. ठीक आहे. तर 5 ह्या संख्येचा वर्ग तुम्हाला माहिती आहे 25 आहे. आता तुम्हाला जर विचारलं की 25चा वर्ग किती तर तुम्ही जनरली 25चा वर्ग पण पाठ असतो, तर तो जर पटकन काढायचा असेल तर तो कसा काढायचा पहा. हा जो 5 आहे त्या 5चा स्क्वेअर करायचा म्हणजे वर्ग करायचा. तो किती येतो 25. हा तर तुम्हाला वरती दिलेलाच आहे. आता कोणता अंक राहिला 2 राहिला. 2 नंतर कोणती संख्या येते 3. मग 2चा आणि 3चा गुणाकार करायचा 2 त्रिक 6
हा झाला 25चा वर्ग. जर तुम्हाला विचारला की 35चा वर्ग किती, तर तुम्ही काय करायचं आहे, हा 5चा वर्ग 25 इथे लिहून काढायचा आहे. राहिला 3 आणि 3 नंतर कोणती संख्या येते, 4. सो 3 गुणिले 4 किती झाले, 12. सो 35चा वर्ग किती झाला, 12 झाला. तसंच जर तुम्हाला 75चा स्क्वेअर जर विचारला, तर या 5चा वर्ग किती, 25 आणि राहिला किती, 7. 7 नंतर कोणती संख्या येते, 8. म्हणून त्यांच्या दोघांचा गुणाकार करायचा. 7 8 56. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही संकल्पना लक्षात आली असेल. शेवटचं एक उदाहरण याच्यावरती घेऊया आणि आपण पुढच्या कन्सेप्टवरती जाऊया. फॉर एक्झाम्पल 95चा जर स्क्वेअर आपल्याला विचारला असेल, तर शेवटी 5 आहे, 5चा वर्ग इथं 25 करायचा आहे आणि 9 नंतर कोणती संख्या येते, 10. या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 9 10 90. सो 95चा वर्ग काय, 90 25 म्हणजे 9025. आता तुम्ही पटकन काय करायचं आहे, 65 45 आणि 85 ह्यांचा स्क्वेअर काढायचा आहे आणि पटकन त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. म्हणजे मी समजेल की मला समजून जाईल की तुम्हाला कन्सेप्ट छानपैकी कळलेला असेल. आता तुमचा दुसरा प्रश्न पटकन आला असेल की माझ्या आधी तुमच्या लक्षात आलं असेल की एकक स्थानी 5 असेल तरच हे येईल, मग बाकीच्या संख्येचं काय. तर बाकीच्या संख्येसाठी सुद्धा एक एक छानशी ट्रिक्स आणलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला सांगतो. आतापर्यंत काय केलं आपण की एकक स्थानी 5 असेल तर कसं करायचं हे तुम्ही पाहिलेलं आहे. आता मी या संख्यांचा आता जिथं फॉर एक्झाम्पल इथं जर तुम्हाला 48चा जर स्क्वेअर करायचा असेल, ओके, तर हे जे एकक स्थानी 5 आहे का, नाहीये, मग ह्याचा कसा वर्ग काढायचा. तर ह्याचा वर्ग करताना बिलकुल गोंधळून जायचं नाही. ह्याच्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे, तर तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. हे पहा, जनरली जर 48 गुणिले 48 जर आपल्याला करायला लावलं तर आपल्याला खूप उशीर लागणार आहे आणि तेवढासा वेळ आपल्या परीक्षेमध्ये नसतो. म्हणून कसं करायचं बघा, खूप सोपं आहे. हा जो 4 आहे तुम्हाला 1 ते 9 पर्यंत 10 पर्यंत वर्ग परफेक्ट येतात असं समजून मी ही ट्रिक तुम्हाला सांगत आहे. ह्या 4चा वर्ग किती, 16, तो लिहिला. ओके, हा 8 आहे, 8चा वर्ग 64 म्हणजे 64 मी लिहिला. ठीक आहे. आता पुढचं काम काय करायचं आहे, हे 4 हे 8 आणि हे 2 ह्या तिघांचा गुणाकार करायचा आहे. बघा, 2 8 16 आणि 16 चौक 64. परंतु हे 64 गुणाकार किती आला यांचा बघा, 4 गुणिले 8 गुणिले 2 गुणाकार किती आला यांचा, 2 8 16 आणि 16 चौक 64 गुणाकार आलेला आहे. 64 हा त्यांचा गुणाकार आलेला आहे. आणि हा जो गुणाकार आहे तो गुणाकार फक्त एकक सोडून इथे मांडायचा आहे आणि एककाच्या जागेवर 0 द्यायचा आहे आणि दोघांची काय करायची, फक्त बेरीज करायची आहे. तो बेरीज किती येणार, इथे येणार 4 6 4 10 हातचाला 1 6 6 12 आणि 13 हातचाला 1 1 आणि 2 2304 हे त्याचं उत्तर येणार आहे. तुम्ही कॅल्शिवर अगदी करून सुद्धा बघू शकता. 48 × 48 इथे येणार आहे 2304 येणार आहे. चला, तर आपण एक पुढचं उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर 87चा स्क्वेअर जर विचारला, तर 87चा स्क्वेअरचं उत्तर तुम्हाला जर विचारलं तर पटकन काढता आले पाहिजे. पहा, आता ट्रिक तुम्ही व्यवस्थित समजून घेतलेली आहे. 8चा वर्ग 64, 7चा वर्ग 49 म्हणजेच 49, ह्या दोन गोष्टी तुम्ही झालेल्या आहेत. आता काय करायचं आहे, हा 8 7 आणि 2 यांचा गुणाकार इथे करून घ्यायचा आहे. बघा, 2 7 14, ठीक आहे, 2 7 14 आणि 14 8 112. आता इथं 112 आलेलं आहे आणि आपला रूल काय आहे, एकक सोडून म्हणजे एककाखाली 0 द्यायचा आणि राहिलेली संख्या इकडे मांडायची आहे. एक लक्षात घ्या, एककाखाली 0 देऊनच ही संख्या इकडे मांडायची आहे आणि बेरीज करून घ्यायची. बघा, 9 4 आणि 2 6 4 आणि 1 5 आणि 6 आणि 1 7, 7569 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. तुम्ही चेक करू शकता. आता आणखीन एक उदाहरण घेऊया आपण, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट खूप छानपैकी तो कळून येईल.
उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 67. ओके, व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 67. तर काय सांगितले ट्रिक, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49 आणि राहिलेल्या तिघांचा गुणाकार 6 गुणिले 7 गुणिले 2. ठीक आहे, 2 14 आणि 14 सख 84 म्हणजेच 84. काय करायचं आहे, 84 मांडायचं आहे, परंतु एकाखाली 0 द्यायचं आणि राहिलेली संख्या इकडे मांडायची, यांची बेरीज करायची. बघा 4 आणि 4 8, 8 आणि 7 14, 1 3 आणि 1 4, 4489 हे त्याचं उत्तर येत आहे. अगदी 1 to 100 पर्यंतचा कोणताही अंक आपण घेतला तरी त्याचं उत्तर परफेक्ट निघणार आहे. आता 99चा स्क्वेअर जरी विचारला तरी बघा पटपट पटपट पट करायचा. 9चा वर्ग, आता थोडंसं आपल्याला ट्रिक सरावाची झालेली आहे असं समजून आपण स्पीडने सोडूया. या 9चा वर्ग 81, या 9चा वर्ग 81, ह्या तिघांचा गुणाकार इथं पटकन लिहिला. 9 दुनी 18 आणि 18 9 162 वर 162. इथे कक्षाने 0 दिला आणि राहिलेली संख्या इथं लिहिली. बघा किती पटकन येते. 8 आणि 2 10, 1 6 7 8 आणि 8 आणि 1 9. किती बघा, तुम्ही वेळ लावा, अगदी काही मिनिटामध्येच तो स्क्वेअर आपल्याला काढता येत आहे. 9801. आता ही जी ट्रिक आहे, ही ट्रिक एकक स्थानी 5 असतो त्याला सुद्धा लागते. चला एकक स्थानी 5 असलेलं उदाहरण आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल 65चा जर स्क्वेअर आपण जर काढला तर दोन्ही पद्धतीने काढूया आपण. आपली सुरुवातीची ट्रिक काय होती पाहायचं, 65चा स्क्वेअर काढताना हा 5चा जो वर्ग होता तो आपण इथं 25 लिहायचो आणि 6 नंतर 7 यायचा, 6 42. अशा पद्धतीने आपण उत्तर काढायचो. परंतु ह्या ट्रिकने ही जी ट्रिक आता मी तुम्हाला सांगितलेली आहे ही, तर ही संपूर्ण संख्यांना लागू होते. त्याच्यामुळे त्या पद्धतीने काढूया. खरोखर एवढं उत्तर येते का बघा. ह्या 6चा वर्ग 36 इथं लिहिला, 5चा वर्ग 25 इथं लिहिला आणि ह्या तिघांचा गुणाकार 6 गुणिले 5 गुणिले 2, 6 पंचे 30, 30 दुने 60. सो 60 एकक स्थानी 0 लिहिला आणि 60 इथे लिहिला. चला बेरीज केली किती आली, 5 2 6 6 12 1 3 आणि 1 4, 4225. म्हणजे ही जी ट्रिक आहे ती तुम्हाला सगळीकडेच लागू पडणार आहे. आता तुम्हाला ही खरोखर ट्रिक समजली की नाही त्यासाठी तुम्ही पटापट 83चा स्क्वेअर करायचा आहे. त्याच्यानंतर 42चा स्क्वेअर करायचा आहे आणि 64चा स्क्वेअर करायचा आहे ह्या ट्रिक्सने, आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये पटकन टाकायचं आहे. आशा करतो की कोणत्याही संख्येचा स्क्वेअर काढायची जी ही ट्रिक आहे 1 to 99 पर्यंत किंवा 100 पर्यंत म्हणूया, ती तुम्हाला व्यवस्थितपणे कळली असेल. इथून पुढे वर्ग आणि वर्गमूळचा जो टॉपिक आहे तो शिकवताना तुमचा वर्ग काढणे हा जो प्रश्न आहे त्याच्यावरचा एकही मार्क जाणार नाही आणि इतरांपेक्षा आपला 1 मिनिट आधीच प्रश्न सुटला पाहिजे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.